100% खात्रीने सांगतो त्यांनाच यश मिळणार. कारण लोक पक्षाला बघून मतदान नाही करणार, लोक माणूस बघून मतदान करणार आहे. प्रमोदांनाच 100% निवडून येणार. प्रमोदांनी कामं केले का भागामध्ये? भरपूर कामं केलेली आहेत. आता त्यांच्या कार्यकाळात भाजी मंडई झाली आणि त्याच्यानंतर जे निवडून आले त्यांनी त्या भाजी मंडईकडे साधं पाहिलं सुद्धा नाही. रस्त्याची कामं झाली, त्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन पद नसतानाही कामं करून घेतली. शाळा चालू केली. आधी 7वी पर्यंत शाळा होती, आता 12वी पर्यंत शाळा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ते काम झालेलं आहे. शाळा सुद्धा त्यांनी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालेली आहे. बाकीचे उमेदवार कोणी म्हणजे त्यांनी स्वतः सांगावं ते कधी आले होते इथं. म्हणजे आम्ही म्हणत नाही की ते आले नाही आले, काय त्यांनी स्वतः सांगावं ते कधी आले होते पाषाणमध्ये. म्हणजे मागच्या 8 वर्षापूर्वी आले होते, त्याच्यानंतर आताच प्रचाराला येतात ते. मग आता तुम्ही काय म्हणताय त्यांना? आता काय नाही, 8 वर्षांना का नाही आले ना, आता कशाला येतात. आम्ही व्यक्ती पाहून मतदान करणार आहे. आमचं मतदान हे अण्णांनाच असणार आहे.